मामा जी जी मला निघावं लागेल. अरे हो हो तू जरा शांत हो. अगं जी जी बघ उद्या औरंगाबादला भरती आहे. काय औरंगाबादला हो आणि एवढ्या लांब तू कसं पोहोचायचंस र? हा मला आताच निघावं लागेल. नाही नाही आत्ता कसं? म्हणजे आता म्हणजे असं कसं? अगं एवढ्या लांब जायचं म्हटल्यानंतर आताच निघायला पाहिजे त्याला. अगं औरंगाबाद काय जवळ आहे का? आहो पण कार्यक्रम सोडून कसं जाणार? आता जेडीच्या कार्यक्रमाला मी इथं थांबून काय करणार आहे? तुम्ही सगळे आहेच की. हा बरोबर आहे. आजा तू निघ. हा आहो तुम्ही बोला की. अजिंक्य आत्ता जाता येणार नाही तुम्हाला. मामी हाऊ यू लास्ट चान्स आहे माझा. आता परत कधी भरती येणार काय माहिती. मला जायला लागेल मामी. अहो पण साखरपुडा सोडून कसं जाताय तुम्ही? साखरपुडा? तू आता जेडीचा साखरपुडा करणारच होय? भय अगं काही विचारायची सांगायची काही पद्धत आहे का नाही? अगं पोरग कोण आहे? अजिंक्य काय भय तुमचा जेडीचा साखरपुडा करायचं ठरवलंय आम्ही. आता हे कधी ठरलं? अगं तुला सांगायला कसंच काय करू वाटत नाही. त्या पोराचा साखरपुडा करतेस मला नाही ती नाही पण त्या पोराला मी सांगितलं नाहीस होय? अहो सांगणारच होतो आम्ही. अगं केव्हा सांगणार होतात? दिवसात तर 50 वेळा विचारलं की तेव्हा काही बोलला नाहीत. आणि काय र तू मूग घेऊन गप्पा बसलेस होय? हे बघा मी सगळ्यांच्या भल्याचाच विचार केला ना आम्ही. अहो पण मला का नाही विचारलं? अहो अचानक ठरलं ना म्हणून. अचानक ठरलं म्हणजे? आणि ते बी मला नाही विचारता? अहो आम्ही काय तुमच्या वाईटाचा विचार करणार आहे का? अगं वाईटाचं नाही पण हे तर काही चांगलं केलेस होय तू? बिन आई बापाचं पोरग आहे म्हणून कसं पण वागणार होय त्याच्याशी? काय मामी आहेस का कोण आहेस? किती पण करा ह्या घरासाठी तर जिची मीच दिसते ना तुम्हाला. अहो जेडीला आणि तुम्हाला एकत्र वाढवलं ना मी. जसं जेडीचं करायचं तसंच करते ना तुमचं. तुमच्या आईच्या माघारी मीच आई झाली ना तुमची. आई कधी पोराच्या वाईटावर उठती वय? जी काय करते ना ती चांगल्यासाठीच करते मी. आणि अजिंक्यला काय पाहिजे काय नाही सगळं
पोरीचं लगीन लावून देते ना. जिजे काय ग काय सारखं बिना आई बापाचं पोरगा म्हणतेस. अगं मी हाय की जिवंत अजून. माझ्या जीवाजीव हाय तो पण माझ्या पोराचं कोण बी वाकडं करू शकत नाही. आणि तुझ्या आईची माया काय आहे ना ती मी जवळनं बघितल्या. अगं त्या पोराचं खाणं पिणं काढणारी तू. त्याच्या प्रत्येक गोष्टीत आडकाठी करायचीस तू. मला चांगलं माहितीये त्याच्या भरतीला पण तूच विरोध करायला सुरुवात केलीस. अगं घरासाठी रानासाठी घरगाडीसारखं राबून घेते त्याला. माझ्या पोराला उपकरच्या ओझ्याखाली ठेवलास आणि आता तुला त्याची काळजी वाटते होय का. हा काय पण कसं म्हणतो जिजी. आमच्या मनात असं काहीच नाही. मग तुमच्या मनात काय काय वेरण होतं तर काय लपवलं आमच्यापासनं. हा काय रे समाधान्या आता काय नजर चुरतोयस. स्वतःच्या आईला फसवताना लाज कशी वाटली नाही तुला. अरे हे पोरग तुला बापासारखं म्हणते ना त्याच्याशी असं बघताय तुम्ही. अरे काय तुम्हाला जनाची नाही मनाची लाज आहे का नाही. मामा अरे तू बी काय बोलला नाहीस मला. अरे तू म्हणशील तसं मी आतापर्यंत करत आलो की रे. अरे आई बापाचा चेहरा बी आठवत नाही मला. तुला त्यांच्या जागी मांडलं मी. अरे किमान एकदा तरी बोलायचं माझ्याशी. मला असं फसून काय मिळालं तुला. आजा मला तुला फसवायचं नव्हतं. उलट आर्मीच्या भरतीची जाहिरात मीच दाखवणार होतो तुला. पण जिजे तुझ्यापासून पण काय लपवून ठेवायचं नव्हतं मला.